मॉर्निंग गाईज, मी तृप्ती. सगळ्यांचं यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मी नुकताच व्यायाम केलेला आहे आणि मी जॉब करते आय टी क्षेत्रामध्ये, प्लस मी हाऊसवाईफ आहे. आणि आता नवीन एक रोल टॅग झालेला आहे, तो म्हणजे यूट्यूबरचा. तर आज आपण बघणार आहोत की मी या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते. ते बघूयात आपण की कसं मॅनेज होतं ते. काल एक दिवसच पाणी नाही दिलं तर झाडं खूप सुकून गेलेली आहेत. आणि हे पहा, हे पांढरं दिसतंय ना, ॲक्च्युली काय झालं की ताप केला होता आणि मी असं कुठेतरी वाचण्यात आलं होतं माझं की झाडांना ताक दिल्यानंतर झाडं खूप छान राहतात, म्हणून मी पण ताक दिला. तर ते त्याचा इतका वास येत होता ना, म्हणजे लाईक शेणखतासारखं पूर्णपणे. झाडांना, सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे. माझी अंघोळ झाली आहे आणि मी केस धुतलेत आणि मी माझ्या डोक्याला केस पाणी ॲब्सॉर्ब करून घेण्यासाठी टी शर्ट लावलं आहे, जेणेकरून कॉटनचा टी शर्ट आहे, सो व्यवस्थित पाणी ॲब्सॉर्ब होईल. माझी किचनची ड्युटी चालू झाली आहे. असं स्वयंपाकसाठी चपाती आणि भेंडीची भाजी करायचं ठरलेलं आहे. त्यासाठी मी भेंडी कट करते आणि ब्रेकफास्टसाठी कदाचित मी आलू पराठा बनवेन, कारण का माझ्याकडे शिजवलेले बटाटे आहेत 1-2, तर मी त्याचाच पराठा बनवेन. सकाळी उठले की पहिले मी पीठ मळून घेते, म्हणजे माझे अंघोळ व्यायाम वगैरे होईपर्यंत, सगळं आवरेपर्यंत ती छानशी पीठ भिजून राहील. नाहीतर अंघोळ केल्यानंतर पीठ मळली तर ते खूप कमी वेळ राहतो माझ्यासाठी आणि तेवढ्या वेळात पीठ भिजणार नाही, त्यामुळे मी सकाळीच पीठ मळून घेते. भेंडी कट करत असताना हे चाकूला चिकट होतं ना, त्यामुळे मी पेपरचा यूज करते. म्हणजे की आता हे पहा, खूप चिकट झालं आहे ना हे, तर मी कागदला असं पुसून घेते, जेणेकरून चाकू वेळच्या वेळी स्वच्छ होत राहील आणि भेंडी कट करायला पण सोपं जाईल. ही माझी टिप समजू शकता तुम्ही. नाहीतर भेंडी कट करताना नेहमी चिकट होतं ना ते खूप इरिटेट झाल्यासारखं होतं मला, म्हणून मी सारखं त्याला वेळच्या वेळी पुसून घेते थोड्याशा भेंडी कट केली की. आणि ॲट द सेम टाईम मी एकाला 3 भेंड्या लावते, म्हणजे 3 भेंडी एकदम चिरून घेते, जेणेकरून पटपट भेंडी कट केली जाईल आणि टाईम पण सेव्ह होईल. मस्त निघायचं. चला, आता आम्ही ऑफिसला निघतोय. मला नको, मला चलो निघायचं. ऑफिसमधून आल्यानंतर चहा पिला आणि जे काही काम पेंडिंग होतं ते पण कंप्लीट केलं. त्यानंतर थोडासा आराम केला आणि आराम केल्यानंतर
पुन्हा अजून चालू झाली आहे माझी किचनची ड्युटी, जी की कधीच नाही सुटत. आणि आता मी करणार आहे भाकरी पिठलं. गाईज, माझी यावेळेस भाकरी व्यवस्थित आलेली आहे, म्हणजे साईडनं चिरलेली नाही आहे. कारण मी लास्ट टाईम ज्यावेळेस बनवत होते त्यावेळेस चिरली होती. मी व्हिडिओमध्ये ॲड पण केलं होतं, म्हणजे सांगितलं होतं की चिरते, फुगत नाही वगैरे. आणि बघूयात आपण ही भाकरी फुगते का नाही. चिर तर नाही गेलेली आणि मी सगळीकडे सामान पण केले. आणि लास्ट टाईम मला म्हणजे नाही, कोणीतरी सांगितलं होतं की गरम पाणी घालायचं, कोमट पाणी. सो मी आत्ता यावेळेस कोमट पाणी घातलेलं आहे. बघूया आपण कशी बनतं ते. एवढीशी फुगले साईडने, फक्त जास्त काही नाही फुगले, थोडी थोडीच फुगते. ठीक आहे, बट मऊ असते भाकरी, खाऊ शकते मी. गाईज, तर आम्ही अशा पद्धतीने आता मी पिठलं ट्राय करणार आहे. बघूयात कसं बनतं. तर छानसा लाल भाजू दिल्यानंतर मी आता हिंग, त्याच्यामध्ये तिखट वगैरे टाकून घेते. थोडेसे लाल आणि काळा मसाला टाकते. बनलेलं आहे पिठलं, प्लीज इग्नोर राडा. बघूयात आता टेस्टला कसं बनतं ते. हॅलो, हाय गाईज, आमचं जेवण झालं. आम्ही वॉक केलं थोडा वेळ, 10-15 मिनटं, आणि त्याच्यानंतर इथे सिटिंग एरिया आहे, तर आम्ही इथे बसलेलो आहोत. साहेब, पिठलं कसं झालं होतं? ॲक्च्युली खूप छान झालं होतं, काहीतरी नवीन. ठीक आहे. यांना असं आवडतं, म्हणजे लाल मिरची, लाल पावडर टाकलेलं, पण मला हिरवी मिरची टाकलेलं आवडतं. ते खूप भारी लागतं, म्हणजे जसं आपली आई वगैरे बनवते ना, की हळद टाकून नंतर त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकायची आणि बस इतकंच. ते भारी लागतं. ठीक आहे, बट ओके होतं, मला असं वाटतं. पण यांना खूप आवडलं. आणि ॲक्च्युली ते कोल्हापुरी स्टाईलचं होतं, पण छान होतं. ओ, ये तो मेरे को पता नहीं था. ठीक आहे. हा सिटिंग एरिया आहे. हॅलो गाईज. होड, हॅलो गाईज. मी शूट केलेलं, मी आता काही नाही रिपीट नाही करणार आहे. स्वतःवरती फोकस यायचा असेल की घ्यायचं व्हिडिओमध्ये. दिस इज नॉट फेअर, दिस इज अनफेअर. तर आम्ही आता निघतोय, हा ना? ओ मॅडम, हे घेतली का की शेट मॅन, डोळे तर घे, 2 चष्मा. इथंच राहिलं होतं आणि मी अशीच विसरभोळी आहे. हे चिया सीड्स भिजत घालते आणि हे जे आहे ते थोडंसं बडीशेप, ओवा आणि जिरे वगैरे असं आहे, सो दॅट याने गट चांगलं राहील, आपले गट्स. त्याच्यासाठी मी सकाळी गरम करून पिते. आणि हा मी फास्टसाठी शाबू भिजत घातला आहे. उद्या आमचा फास्ट असतो. असा होता माझा आजचा प्रोडक्टिव्ह डे. स्टे ट्यून्ड आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या असंच छानशा व्लॉगमध्ये. बाय.